हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं आपलं आजच्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आहे स्पेशल म्हणजेच आपल्या डॅडचा बड्डे अँड ते आपण सेलिब्रेट करणार आहोत नाईटला. डॅड आता जातात ऑफिसला, मम्मी त्यांना ओवाळणार आहे थोड्या वेळाने. आणि आजचा दिवस खूप छान जाणार आहे. तुम्ही विचार करत असाल की माझ्या आवाजाला काय झालं आहे, मला सर्दी झाली आहे, कफ झाला. ठीक आहे, समजून घ्या. अँड आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूयात. ओके, तर डॅडा इकडे या. डॅडचा आज बड्डे आहे, तर कॉमेंटमध्ये हॅपी बड्डे विश नक्की करा. हॅपी बड्डे डॅडी. तर डॅड थोड्या वेळात जाणार आहेत ऑफिसला आणि मम्मी आता ओवाळणार आहे पप्पाला. तर ओवाळणं झाल्यानंतर आपण पण फ्रेश वगैरे होऊया, सगळं घर वगैरे आवरूया अँड आजच्या दिवसाची सुरुवात करूया. आजचा दिवस थोडासा वेगळा जाणार आहे कारण आज स्पेशल डे आहे ना. तर माझी तब्येत पण खूप खराब आहे आणि काय नाही, आजचा दिवस पण जरा स्पेशल जाणार आहे. रात्री आपण बड्डे सेलिब्रेट करणार आहोत आणि आपण पण आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊयात थोड्या वेळामध्ये. डॅड जाणार आहेत आत्ता. तर आणि मी किती टॅरिंग झाले माझ्या फेसवर. बाहेर फिरत तर नाही मी, बट कॉलेज वगैरे त्यामुळे. तर गाईस डॅडला ओळखत आहेत, तर डॅड जाणार आहेत आता थोड्या वेळामध्ये ऑफिसला. तर गाईस मम्मी आई ओवाळती डॅडला. डॅड जाणार आहेत ऑफिसला त्यामुळे. आणि हमेशाच म्हणजे असं ओवाळतात ना, कारण ती मागची परंपरा आहे त्यामुळे. रक्षाबंधनला पण ओवाळतात ना यार, तर मला लक्षातच बसत नाही कुठून काय ओवाळायचं. तर डॅड पाया पडले आईच्या आणि लाडू इकडं मस्ती करत होता. कशाचा राग आला काय माहित त्याला, नुसतं परेशान करतोय तो. काम करू देत नाही मम्मीला, काही नाही. आई बोलतीये त्याला काही. तर गाईस डायरेक्ट मी तुम्हाला भेटते फ्रेश वगैरे झाल्यानंतर, सगळं आवरल्यानंतर. तर गाईस माझी आंघोळ वगैरे झालेली आहे, मी फ्रेश पण झालेली आहे. डॅड गेलेत ऑफिसला अँड थोड्या वेळाने डॅड येतील. तर माझी तब्येत पण थोडी ठीक नाही म्हणून चेहरा पण माझा सुकला यार. आणि नाईटला सगळे येणार आहेत बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी, आत्तू वगैरे. तर आपण खूप भारी सेलिब्रेशन करूयात. डॅड आलेले आहेत ऑफिसहून अँड नाईट झालेली आहे. तर आपण थोड्या वेळामध्ये केक कट करणार आहोत. आणि असा आजचा दिवस खूप छान गेलेला आहे. डॅडचा बर्थडे पण केलेला आहे ऑफिसमध्ये अँड आता आम्ही घरी सेलिब्रेट करतोय, म्हणजे घरचेच जेवढे आहेत तेवढे. डॅडनं केक वगैरे पण आणलेला आहे. मी रेडी झाले, एवढं काही म्हणजे वेअर नाही केलं आहे मी, म्हणजे सकाळी होतं तेच घातलं आहे कारण तब्येत ठीक नाही आहे ना, त्यामुळं मला काही घालू वाटत नाही आहे. आणि काही नाही, मग कसे आहात तुम्ही सगळे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि डॅडचा बड्डे सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं ते पण कॉमेंटमध्ये सांगा. आपण थोड्या वेळाने केक कट करणार आहोत. आणि गाईस मी एडिट करत बसले होते, आत्ता थोडा वेळ झाला आवरलं आहे. A few moments later. Happy birthday. Happy birthday to you. Happy birthday to you. तर गाईस ह्यांचं फोटो काढायचं चालू आहे आणि एक फोटो काढण्यासाठी 10 घंटे लावतात आणि आम्ही कधी केक चालू काय माहीत. तसं तर आम्ही फोटोग्राफर बोलवला होता, म्हणजे माझ्या आत्तूचाच मुलगा होता ते, तर तेच फोटो काढत होता. आणि किती वेळ लावतात हे फोटो काढायला. सगळे असल्यावर भारी वाटतं ना यार.
लाडूचं एकीकडंच चालू आहे केक खाणं. लाडूला वाटते तसाच बर्थडे हमेशा. लागलाच नाही तोंडाला इकडे पाय इकडे द्या ना तिकडं हाय रूम मध्ये जा. किचनवर हाय किचनवर. सरळ काढ ना. ठीक आहे सर सरळ जिम्मेदारी असते. लहान्याला चारा ना ग गोड. एक घास एक टिपका. तुला काय इकडच्या साईडनं थांब ना. इकडच्या साईडनं. मामा इकडे बघा लाडू इकडे असले गाडी कोणाच घेऊन तुम्ही खाऊ घातला का ओपन ओपन तिकडे पण इकडे बघ. तर गाईस लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.